24 मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 13वा प्रकृती पुरुष विवेक योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 181 पासून पुढे. अमानित्वमदंभित्वम महिंसा शांतिराजवर्मम आचार्योपासनं शौचं स्थैर्यम आत्मविनिग्रह. तरी कौनेही विषयीचे साम्य होणे न रुचे संभावितपणाचे ओझे जया. आथिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता योग्यतेची येता रूप अंगा. ते गजबजो लागे कैसा व्याधे रुधला मृगू जैसा. का काही तरळता वळसा दाटला जेवी. पार्था तेने पाडे सन्माने जो साकडे. गरिमे ते अंगाकडे येवोच नेदी. पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी. का अमुका ऐसे नोहावी सेच लोका. तेत सत्काराची के गोठी के आदरा देईल भेटी. मरणेसी साठी नमस्कारिता वाचस्पतीचे निपाडे. सर्वज्ञता तरी जोडे परी वेडिवे माझी दडे. महिमे भेने चातुर्य लपवी महत्व हरपी. पिसेपण मिळवी आवडोनी लौकिकाचा उद्वेगू. शास्त्रावरी उबगू उगेपणी चांगू आदी भरू. जगे अवज्ञाची करावी संबंधी सोयचिन धरावी. ऐसी ऐसी जीवी चाड बहु तळोटे पण बाणे. अंगी हिनावो खेवणे ते तेची करणे बहुत करुणी. हा जी तू ना नोहे लोककल्पी येणे भावे. तैसे जिने होवावे ऐसी आशा. पै चालतू हा नोहे की वारेने जातू आहे. जना ऐसा भ्रमु जाये तैसे होय जे. माझे असते पण लोपो नामरूप हरपो. मज झने वासिपो भूत जात. ऐसी जयाची नवसिये जो नित्य एकांतात जातू जाये. नामेची जो जिये विजनचिनी. वायू आणि तया पडे गगनेसी बोलो आवडे. जीवो प्राणी झाडे पड्यंती जया. किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसी. जाणत्या नानासी शेज झाली. पै अमानित्व पुरुषी ते जाणावे इहिमिशी. आता अदंभाच्या ओळखीसी सौरसुदेवो. तरी अदंभित ऐसे लोभियाचे मन जैसे. जीवू जावो परिनिमुसे ठेविला ठावो. तया परी किरीटी पडिला ही प्राणसंकटी. परी सुकृत न प्रगटी अंगे बोलो. खडाने आला पान्ना पळवी जेवी अर्जुना. का लपवी पन्यांगना वडीलपणा. आढ्यू आतडे आडवी मग आड्यता जेवी हरवी. ना तरी कुळवधू लपवी अवैवांते. नाना कृषी बळू आपुले पांगुरवी पेरिले. तैसे झाकी निपजले दान पुण्य. वरी वरी देहोन पूजी लोकांते नरंजी. स्वधर्मू आगधजी बांधोनेने. परोपकारून बोले न मरवी अभ्यासले. न शके विकू जोडले स्वपितीसाठी. शरीर भोगाकडे पाहता कृपणू आवडे. एरवी धर्मविषयी थोडे बहुत न म्हणे. घरी दिसे सांकड देहाची आयती रोड. परी दानी जया होड सूरतरुसी. पुढे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, कोणतेही विषय आपल्याला मिळावेत अशी ज्याला आवड नसते. लोकांनी त्याच्या सभ्यपणाचे वर्णन केले तर त्याला त्याचे ओझे वाटते. अंगी असलेल्या गुणांनी कोणी स्तुती केली कोणी सन्मान केला किंवा त्याची योग्यता कोणी वर्णन करू लागल्यास व्याधाने अडवलेल्या हरणाप्रमाणे किंवा पोतांना भोवऱ्यात सापडलेल्या माणसासारखा तो बावरा होतो. अर्जुना, त्याप्रमाणे तो सन्मान करताना कष्टी होतो व जो आपल्याकडे मोठेपणा कधी येऊच देत नाही. लोकांनी आपली पूजा करावी हे त्याला सहन होत नाही. आपली स्तुती ऐकण्यास तो कधी तयार नसतो. किंवा हा अमुक एक विशिष्ट प्रकारचा मनुष्य आहे अशी लोकांना दादही नसावी अशी ज्याची इच्छा असते. तिथे जो आपला सत्कार करून घेईल ही गोष्टच कशाला. किंवा आदराची व त्याची गाठ तरी कशी पडणार. त्याला कोणी पूज्य भावाने नमस्कार केला तर त्याला मेल्यासारखे वाटते. बृहस्पतीसारखी विद्वत्ता अंगी असली तरी जो वेळ पांघरून असतो. कारण आपले महत्त्व वाढेल याला तो भीत असतो. आपले कसब चोरून ठेवतो. आपले महत्त्व लोकांच्या नजरेत येऊ देत नाही व मोठ्या प्रेमाने पिसाटाप्रमाणे राहतो. त्याला लौकिकाचे दुःख वाटते. शास्त्रीय चर्चेचाही कंटाळा असतो. उगीच एकटे एकांतात असावे हे त्याला फार प्रिय असते. लोकांनी आपल्या भाषणाचा अव्यवहार करावा.
सगळे संबंधीची संगत नसावी वगैरेची त्याला मनापासून आवड असते. नम्रपणा फार आवडतो. कोणी निंदा केली तर बरे वाटते व बहुत करून कोणी बरे म्हणणार नाही असाच तो वागतो. आपण जिवंत आहोत का मेले आहोत याची कोणी चौकशी करू नये, तसे असणेच उत्तम असे ज्याला वाटते. हा चालत आहे की उभा आहे अथवा याला वारा लुटीत आहे असा लोकांना भ्रम पडावा असे वागावे. हे प्राणी मात्राला माझ्यापासून कदाचित भय वाटेल म्हणून माझे अस्तित्व कोणाला समजू नये व माझ्या नामरूपाची वार्ताही नसावी. ही स्थिती जो नवस करून मागतो तो नित्य एकांतात असतो. जो नावाला जिवंत आहे एवढेच, तो अरण्यवासीच खरा. तसेच वारा व आकाश यांच्याशी बोलणे त्याला आवडते. तसेच त्याला झाडे देखील जीव की प्राण याप्रमाणे आवडतात. किंबहुना ही चिन्हे तुला जिथे आढळतील तो ज्ञानी किंवा ज्ञानाचा अधिकारी आहे असे समज. पुरुषांचे ठिकाणी अमानित्व ते या चिन्हांनी ओळखावे. आता अदंभित्वाची लक्षणे सांगतो. अदांभिकपणा त्याला म्हणावा की कृपण मनुष्य प्राण जाण्याची वेळ जरी आली तरी जसा आपला ठेवा प्रगट करत नाही त्याप्रमाणे अर्जुना प्राणाचे संकट आले तरी मी अमुक एक सत्कृत्य केले आहे अशी जो आपल्या तोंडाने कधी प्रसिद्धी करत नाही. जशी खोडकर गाय सोडलेले पाना पुन्हा चोरते किंवा वेश्या आपले म्हातारपण लपविते. श्रीमंताला चोरांनी अरण्यात गाठले असता तो आपली श्रीमंती जशी लपवतो, किंवा कुलवधू जसे आपले अवयव मर्यादेने झाकून ठेवते, किंवा शेतकरी पेरलेले बी जसे वर माती ओढून टाकतो, त्याप्रमाणे आपल्या हातून घडलेली दानधर्मादी पुण्यक्रमे तो गुप्त ठेवतो. देहाला सजवत नाही, लोकरंजन करत नाही किंवा धर्माचरणाचा टेंबा मिरवत नाही. केलेला परोपकार बोलून दाखवत नाही. झालेल्या अभ्यासाची प्रौढी मिरवत नाही किंवा मिळवलेली विद्या विकत नाही. शारीरिक भोगांसाठी कृपणासारखे वागतो, पण धर्माची बाब असली म्हणजे थोडाफार न म्हणता हवा तेवढा खर्च करतो. घरात पाहिले तर गरिबी दिसते, शरीर पाहावे तर रोडच दिसते, पण दान धर्मात मात्र कल्पतरू बरोबर पैज मारतो असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.